विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं थेरम ऑफ आयसोस्केल्स ट्रायंगल. आज आपण पाहणार आहोत कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. आता त्याचा कॉन्व्हर्स काय, त्याचं स्टेटमेंट आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग काय स्टेटमेंट आहे? इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन द साइड ऑपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणणार आपण, जर आयसोस्केल ट्रायंगल जो आहे त्याचे दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या ऑपोजिट असणाऱ्या साईड सुद्धा काय असतात, कॉन्ग्रंट असतात. हे आपल्याला आज काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता पहा, मागच्या तासाला आपण थेरम पाहिला होता, त्याचा आज आपण काय पाहत आहोत, कॉन्व्हर्स पाहत आहोत. आता हा समोर दिलेला जो ट्रायंगल आहे, आता ट्रायंगल जो आपल्याला दिलेला आहे कोणता दिला आहे, ट्रायंगल PQR. ई पासून देन पर्यंतचा जो पार्ट आहे तो आपण गिवन मध्ये घेणार आहोत आणि देन पासून एंड पर्यंतचा जो पार्ट आहे तो आपण टू प्रूव्ह साठी घेणार आहोत. आता पहा, ट्रायंगल कोणता दिलाय आपल्याला, PQR, आणि त्या ट्रायंगल मध्ये अँगल Q आणि अँगल R जो आहे त्यासाठी सेम सिम्बॉल दाखवलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही अँगल काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. ठीक आहे. आता आपण स्टेटमेंट नंतर जाणार आहोत गिवन कडे. मी सांगितलं, अगोदर पण सांगितलेलं आहे, इफ पासून देन पर्यंतचा पार्ट कशामध्ये येतो, गिवन मध्ये. इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल इन ट्रायंगल PQR, त्रिकोण PQR मध्ये हट काय म्हणणार आपण, अँगल PQR कॉन्ग्रंट अँगल PRQ. ओके, ठीक आहे. आता देन पासून एंड पर्यंतचा पार्ट आपण लिहिणार आहोत टू प्रूव्ह मध्ये. काय आपल्याला प्रूव्ह करायचंय, द साइड्स ऑपोजिट टू देम, देम मीन्स दॅट अँगल, कॉन्ग्रंट अँगल आर कॉन्ग्रंट. आता बघा, पहिला अँगल जो Q आहे त्याच्या ऑपोजिट साइड आहे PR, दुसरा अँगल जो R आहे त्याच्या ऑपोजिट साइड आहे PQ. या दोन साइड्स आपल्याला काय दाखवायच्या आहेत, कॉन्ग्रंट. म्हणजेच पहिली साइड कोणती, साइड PQ, कॉन्ग्रंट साइड PR. ठीक आहे. आता टू प्रूव्ह नंतर आपल्याला पुढचा जो पार्ट घ्यायचा आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. आणि काय कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत पहा, काहीतरी रचना नवीन आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे. आणि ती रचना आपल्याला काय करायची, जो अँगल Q आहे त्या अँगल Qचा अँगल बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. म्हणजे अँगल P आहे त्याचा अँगल बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. आणि तो अँगल बायसेक्टर आपल्याला अशा प्रकारे काढायचा आहे की तो अँगल बायसेक्टर साइड QR ला एका नवीन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणार आहे. अँगल Pचा अँगल बायसेक्टर आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काढणार आहोत. हे पहा, आता अँगल बायसेक्टर आपण ड्रॉन करतोय. अँगल बायसेक्टर अशा प्रकारे आपण ड्रॉन करणार आहोत की जो अँगल बायसेक्टर साइड QR ला S या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल. ठीक आहे. आता त्या कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण लिहून घेऊया. ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ angle P such that bisector intersect side QR at point S. म्हणजे तो अँगल बायसेक्टर अशा प्रकारे आपण ड्रॉन करणार आहोत की तो अँगल बायसेक्टर QR या पॉइंटला S या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करेल. हा अँगल बायसेक्टर ड्रॉन केल्यामुळे आपल्याला जे दोन नवीन अँगल मिळालेले आहेत ते दोन्ही अँगल काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार. आपल्याला माहिती आहे अँगल बायसेक्टरमुळे तयार होणारे एका अँगलचे दोन अँगल काय असतात, नेहमी कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे. आता आपण प्रूफ देणार आहोत हे प्रूव्ह करण्यासाठी. मग आपल्याला काय प्रूफ द्यायचं आहे, आता बघा, अँगल बायसेक्टरमुळे आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले, ट्रायंगल PQS आणि सेकंड ट्रायंगल आपल्याला मिळाला आहे PRS. ट्रायंगल PQS अँड ट्रायंगल PRS. फर्स्ट आपल्याला Q आणि अँगल R हे दोन काय दिलेले आहेत, कॉन्ग्रंट दिले. अँगल PQS कॉन्ग्रंट अँगल PRS, त्याला रिझन आहे गिवन मध्ये ऑलरेडी आपल्याला ते दिलेलं आहे. देन सेकंड, अँगल बायसेक्टरमुळे तयार झालेले दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे कोणते दोन अँगल, अँगल QPS
अँगल क्यू पी एस कॉन्ग्रंट अँगल आर पी एस याला रिझन असेल कन्स्ट्रक्शन. रचनेत आपण हे केलेलं आहे. देन साइड पी एस कॉन्ग्रंट साइड पी एस रिझन असेल कॉमन साइड. हे आता 3 फॅक्टर जे आहेत ते कॉन्ग्रंट आपण दाखवलेले आहे ट्रायंगल म्हणजे. दॅट्स वाय ट्रायंगल पी क्यू एस कॉन्ग्रंट ट्रायंगल पी आर एस. 3 घटक जर कॉन्ग्रंट असतील ते दोन्ही ट्रायंगल सुद्धा काय असतात कॉन्ग्रंट असतात. आता कुठल्या टेस्टनुसार ते कॉन्ग्रंट असतील. ए अँगल साइड म्हणजेच ए एस टेस्ट अकॉर्डिंग टू ए एस टेस्ट. दॅट्स वाय आता बघा हे दोन्ही त्रिकोण जर कॉन्ग्रंट असतील, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, त्याचे सगळे फॅक्टर काय असतात कॉन्ग्रंट असतात. ऑल 3 अँगल्स ऑल्सो कॉन्ग्रंट, ऑल 3 साइड्स ऑल्सो कॉन्ग्रंट. दॅट्स वाय साइड पी क्यू कॉन्ग्रंट साइड पी आर काय येईल कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल एकरूप त्रिकोणाच्या एकरूप बाजू. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं. बघा आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं वरती दिलंय साइड पी क्यू आणि पी आर ह्या कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, लक्षात आलं असेल. आपण काय शिकलो आज कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. ओके.